तो परशुद्ध म्हणजे जो सर्वज्ञानी दयागण त्याची बुद्धी उपाधी करून त्या भानवरीची माझी होत तसे ज्याच्या ज्ञाने भाष्य जगत बोध प्राप्ती कारणे विधाराम तो मी काय आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे. काल आपण थोडं चिंतन केलं होतं की ओंकाराचं ध्यान किंवा प्रणवाचं ध्यान यापासून ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक प्राप्ती हे त्या प्रणवोपासनेचं फल आहे. आणि दुसरं ब्रह्मलोक मार्ग, ब्रह्मलोक गमनाचा मार्ग याविषयी चिंतन केलं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही शंका उपस्थित झाल्या, त्याचं समाधानकारक चिंतन झालं नाही. तर त्याचं चिंतन आहे ब्रह्मसूत्रामध्ये. तर ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्याच्या अगोदर आपल्या बुद्धीमध्ये काही आपसिद्धांत बसू नये. म्हणजे काही बरेच अंगाने आपण बोललो आणि त्याचे निर्णायक जे आहे तर ते निर्णय काही व्यवस्थित झाला नाही. त्यासाठी तसं आपल्या बुद्धीतला घोटाळा जावा म्हणून या संस्कृत विचारसागरामध्ये या विषयाचं जे स्पष्टीकरण होत नाही मूळ विचारसागरातून, तर श्रुती किंवा ब्रह्मसूत्र यांच्याद्वारा त्या गीता भाष्य याच्याद्वारा त्यांनी एकत्र करून अधिक स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यातून किती होईल तेवढं पाहू आपण. आजच्या दिवस चालेल ना, पुन्हा तेच घेतो याच्यामध्ये. हे संस्कृत आहे, मी पंक्ती वाचतो आणि अर्थ सांगतो, तुम्ही अर्थाचं चिंतन करा. संस्कृत शब्दाचा अर्थ लक्षात आला तर चांगलीच गोष्ट आहे. ओंकार ध्यानम ब्रह्मलोक प्राप्ती फलकम. हे ओंकाराचं ध्यान हे ब्रह्मलोकाच्या प्राप्ती हे फल देणारं आहे. हां, तुमच्याकडे कोणाकडे संस्कृत नाही आणलं का? आहे ना बऱ्याच जणांकडे, पण ते आणायला पण पाहिजे कधी म्हणजे वाटलं तर, किंवा घरी पाहायचा गेल्यावर किंवा यायच्या अगोदर पाहायचा. समजा या पुनर्ब्राह्मलौकिक भोगेच्छा निरुद्ध्य ओंकार रूप ब्रह्मध्यानम अकरोत सशरीरपातानंतरम ब्रह्मलोकम गच्छति. असा जो मनुष्य आहे की या पुन्हा ब्राह्मलौकिक भोगेच्छा म्हणजे लौकिक भोगा आणि पारलौकिक भोग यांची इच्छेचा निरोध करतो आणि ओंकाररूप ब्रह्मध्यान अकरोत, ज्याने ओंकाररूप ब्रह्माचं ध्यान केलेलं आहे आणि लौकिक भोगेच्छेचा त्याग केलेला आहे. शरीरपातानंतरम ब्रह्मलोकम गच्छति. तर असा जो पुरुष आहे तो शरीरपातानंतर ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. तत्र मनुष्य पितृदेवानां दुर्लभम स्वातंत्र्यम तत्प्रयुक्तम आनंदम च अनुभवती. आणि त्या ठिकाणी मनुष्य, पितर, देव यांनाही जो आनंद दुर्लभ आहे अशा प्रकारच्या दिव्य आनंदाचा तो ब्रह्मलोकामध्ये उपभोग घेतो. हिरण्यगर्भतुल्य भोगान सत्य संकल्पत्वादी ऐश्वर्य विशेषांश लभते. आणि त्याला हिरण्यगर्भासारखे सत्य संकल्प इत्यादी जे ऐश्वर्य आहे त्या सगळ्या ऐश्वर्य त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. सत्यकाम हा सत्य संकल्प हा असं. आता ब्रह्मलोक मार्ग, हा ब्रह्मलोक गमनाचा मार्ग. ब्रह्मलोक गमन मार्ग क्रम हा तू एवं. ब्रह्मलोकाला जाण्याच्या मार्गाचा क्रम एवं म्हणजे अशा प्रकारचा आहे. ब्रह्मोपासन तत्परः पुरुषः यदा म्रियते तदा तस्या अंतःकरणम इंद्रियाणि च समूर्छितानि भवन्ति. ब्रह्मोपासन तत्परः पुरुषः, ब्रह्म उपासनेमध्ये तत्पर असणारा, दक्षतेने तत्परतेने ब्रह्माची म्हणजे ओंकार रूप ब्रह्माची उपासना करणारा पुरुष जेव्हा मरतो तेव्हा त्याचे अंतःकरण आणि इंद्रिय ही सगळी समूर्छितानि भवती, मूर्छित होतात. तर त्याच्याविषयी त्यांनी लिहिलं की मरण समये जीवापेत स्थूल देहात लिंग शरीर वियुक्तम भवती. मरणाच्या वेळेला काय होतं, त्या जीवाच्या बरोबर असणारं स्थूल शरीराशी संयुक्त असणारं जे लिंग शरीर, त्या लिंग शरीराचा वियोग होतो. म्हणजे लिंग शरीर त्या स्थूल शरीराला सोडणं याला म्हणतात मरण, आणि लिंग शरीर आणि स्थूल शरीरात प्रवेश करणे याला म्हणतात जन्म. आपले इतर शास्त्रकारांना किंवा वैज्ञानिकांना नेमकं जन्म म्हणजे काय आणि मरण म्हणजे काय याची व्याख्या करता येत नाही. परंतु आपल्या वेदांत शास्त्राने केलेली व्याख्या एकदम निर्दोष आहे. मरण ही व्याख्या आपल्याला लक्षात येते किंवा मान्य देखील करण्यासारखी. स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराने सोडलं की त्याला मरण,
असं म्हणतात. तर ते म्हणतात हे सूक्ष्म शरीर. बरं, सूक्ष्म शरीराचे घटक कोणते? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण चतुष्टय. तदा चैतन्याभावात समूर्छितानि उपासकस्य अंतःकरणम इंद्रियाणी च स्वतः न किंचिदपि ज्ञातुम शक्नुवन्ति. तर ते म्हणतात तदा चैतन्याभावात, त्यावेळेला काय होतं, चैतन्याचा अभाव त्या ठिकाणी होत असल्यामुळं, कुठं, कारण ते चिदाभास कुठं असतो? अंतःकरणामध्ये. आणि चिदाभास हा त्या अंतःकरणादी सर्व निघून जातात. त्यामुळे ही जी इंद्रिय आहेत या ठिकाणी, तर स्वतः न किंचिदपि ज्ञातुम शक्नुवन्ति, त्यांना स्वतःला काही ज्ञान करून घेण्याचं सामर्थ्य राहत नाही मरणाच्या वेळेला. क्रियाशक्तियुक्त प्राण अपि स्वरूपतः एव अचेतनत्वेन इच्छाभावात न क्वचिदपि गंतुम शक्नोति. ते म्हणतात प्राण आहे, समजा त्याचे प्राण तर चालू असतात मरणाच्या वेळेला, त्याचे श्वासोश्वास चालू असतात असं तुम्ही जरी म्हटले तरी सुद्धा ते म्हणतात प्राणमुळे कसे आहेत, जड आहेत. आणि त्यामुळे जड प्राण ते काही जाणू शकत नाही, कारण प्राणाचा धर्म काय आहे? जाणणं. प्राण हे जड आहे, ज्ञान हा त्यांचा धर्म नाही. आणि तो जो चैतन्य आहे त्या चैतन्याचा तर अभाव झालेला आहे, म्हणजे ते चैतन्य त्या ठिकाणी थोडक्यात कार्यकारी नाही. नाही तर तुम्ही म्हणतात पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय सगळे गेले म्हणजे चैतन्याची अभिव्यक्ती करण्याची जी क्षमता आहे ती त्यांच्या ठिकाणी राहिलेली नाही. कारण त्याला काय, पुढच्या ज्या योन्यंतराला जायचे, दुसऱ्या योनीला, तिकडंच त्याची ओढ लागली. ह्याच्याविषयीचं त्या तादात्म्य जे आहे तर ते तादात्म्य ग्रहण करून हे मी आहे किंवा मला काही करायचंय, मला काही जाणायचं, अशी शक्ती त्याच्यामध्ये राहिलेली नाही. त्यामुळं ते कुठेही इंद्रियादिकांनी जर काही व्यवहार करायचा म्हणलं, कुठं जायचं वगैरे, किंवा बुद्धीने काही निश्चय करायचा, मनाने संकल्प, या सगळ्या शक्ती त्याची क्षीण होऊन जाते असं सांगतात. समूर्छितानि भवन्ति. आणि आपल्याला माहिती आहे की मरणाच्या वेळेला मनुष्य मूर्छित होतो. उपासकाची देखील तशी गती होऊ शकते. ततः सन किंचिदपि बोद्धुम कर्तुम वा शक्नोति. म्हणून तो मरणासन्न पुरुष जो आहे ना, तो काही करूही शकत नाही आणि काही जाणूही शकत नाही. लोक त्याला येऊन म्हणतात की तुम्ही आम्हाला ओळखलं का? तर तो ओळखले म्हणत नाही, नाही ओळखले म्हणत नाही याच्यामध्ये. तथापि यमदूतः तस्य लिंग शरीरम नेतुम न तदंतिकम आगच्छन्ति. हे शास्त्र आहे बरं का. आता काल जरी आपलं काही झालं असेल तर कोणाचं म्हणजे असं हे होऊ नये. मी नाथ महाराज, कारण काय नाथ महाराजांचा काय आशय असेल, सूत्रभाष्यकारांचा काय आशय, किंवा शास्त्राचं नेमकं तात्पर्य काय आहे, हे तर त्या महापुरुषांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच आपण केलं पाहिजे. तर त्याला अनुसरून हे सिद्धांत रूपाने सांगतात. असा जरी उपासक असला, तो जरी मूर्छित अवस्थेमध्ये असला, तरी यमदूत कधीही त्याला नेण्यासाठी येत नाही. तथापि यमदूतात किंतु अग्नि अभिमानी देवता तस्य मरण समये तम उपासकम शरीरात वियोज्य स्वलोकम नयती. परंतु त्यावेळेला अग्नि अभिमानी देवता ती त्या ठिकाणी येते आणि त्याच्या मरणाच्या समयी त्या उपासकाच्या त्या स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराचा स्वतःच वियोग करते, म्हणजे घेऊन जाते. आणि स्वलोकम नयती, आपल्या अग्नि लोकाला ती अग्नि अभिमानी देवता त्याला घेऊन जाते त्याच्या सूक्ष्म शरीराला. ततः अग्निलोकात तम उपासकम अहर अभिमानी देवता स्वलोकम नयती. आणि त्या अग्निलोकातून नंतर त्या उपासकाला जी अभिमानी म्हणजे दिवसाची अभिमानी देवता त्याला आपल्या लोकाला म्हणजे अहर लोकाला घेऊन जाते. ततः शुक्ल पक्षाभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती. नंतर शुक्ल पक्षाची अभिमानी देवता जी आहे ही दिवसाची अभिमानी देवता, नंतर शुक्ल पक्षाची अभिमानी देवता त्याला आपल्या शुक्ल लोकामध्ये घेऊन जाते. तथा उत्तरायणाभिमानी देवता तम उपासकाम स्वलोकम नयती. नंतर उत्तरायणाच्या अभिमानी देवता त्याला आपल्या उत्तरायण मार्गाने आपल्या लोकांमध्ये नेते. तथा संवत्सराभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती. नंतर संवत्सराची म्हणजे वर्षाची अभिमानी देवता जी आहे ती आपल्या लोकाला घेऊन जाते. ततः देवलोकाभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती. नंतर देवलोकाची अभिमानी देवता आहे ती त्या संवत्सरा लोकामधून त्याला देवलोकामध्ये घेऊन जाते. ततः वायू अभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती. त्यानंतर वायूची अभिमानी देवता जी आहे त्या उपासकाला आपल्या वायू लोकामध्ये घेते. ततः सूर्याभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती. नंतर सूर्याची अभिमानी देवता त्या उपासकाला आपल्या सूर्य लोकामध्ये नेते. ततः चंद्राभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती.
नंतर चंद्राच्या अभिमानी देवता. काही लोक काय म्हणतात, चंद्र तर अलीकडे, सूर्य फार दूर आहे. तर इथलं चंद्र, सूर्य, लोक हे वेदांनी सांगितलेले वेगळे आहेत. तथा चंद्राभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती. नंतर सूर्यलोकापासून चंद्राची अभिमानी देवता त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे ती आपल्या चंद्रलोकाला नेते. तथा विद्युत अभिमानी देवता तम उपासकम स्वलोकम नयती. नंतर विद्युत अभिमानी देवता आहे ती विद्युत लोकाला घेऊन जाते. तत्र विद्युल्लोके हिरण्यगर्भाज्ञया हिरण्यगर्भ लोकवासी हिरण्यगर्भ रूपश्च कश्चन अमानवः दिव्य पुरुषः तम उपासकम नेतुम आगच्छति. आता इथून पुढे विद्युल्लोकापर्यंत गेला. नंतर तत्र विद्युल्लोके, त्या विद्युल्लोकापर्यंत तो एकदा पोचला. कोण? ओंकाराचं उपासना करणारा हा सर्व संगपरित्याग केलेला परमहंस संन्यासी. त्याच्या सूक्ष्म शरीराला यमदूत कधी नेत नाही. तो अशा रीतीनं त्या अभिमानी देवता त्याला विद्युल्लोकापर्यंत नेतात. मग विद्युल्लोकामध्ये गेल्यानंतर हिरण्यगर्भाज्ञा, हिरण्यगर्भाच्या आज्ञेने म्हणजे हिरण्यगर्भाच्या प्रेरणेने हिरण्यगर्भ लोकामध्ये राहणारा जो हिरण्यगर्भ आहे त्या हिरण्यगर्भ सारखंच रूपाचं जणू काही हिरण्यगर्भच आहे असं रूप असणारा कश्चन अमानवः दिव्य पुरुष, कोणीतरी अमानवी असा दिव्य पुरुष तम उपासकम नेतुम आगच्छति. त्या विद्युत लोकामध्ये त्या उपासकाला नेण्यासाठी हिरण्यगर्भाच्या आज्ञेने हिरण्यगर्भासारखाच दिसणारा कोणीतरी दिव्य अमानवी पुरुष त्या ठिकाणी येतो आणि त्याला घेऊन जातो. सच अमानवः पुरुषा तम उपासकम विद्युल्लोकात वरुण लोकम नयती. आणि तो मनुष्य त्या सूक्ष्म शरीराला तो अमानवी पुरुष विद्युत लोकापासून तर वरुण लोकाला घेऊन जातो. विद्युत अभिमानी देवताच वरुण लोकपर्यंतम तम अनुगच्छति. घेऊन जातो तो अमानवी पुरुष, परंतु तिथपर्यंत विद्युत अभिमानी जी देवता आहे त्याचा अनुसरण करत करत ती त्या वरुण लोकापर्यंत जाते. तथापि अमानवः एव पुरुषा तम उपासकम वरुण लोकात इंद्रलोकम नयती. आणि तिथे एक अमानवी पुरुष येतो आणि तो त्याला इंद्रलोकापर्यंत घेऊन जातो. वरुण देवताचे इंद्रलोकपर्यंत तम अनुसरती. आणि ही वरुण देवता जी आहे ती त्याच्याबरोबर ह्या इंद्रलोकापर्यंत जाते. तथापि सदिव्य पुरुषा एव तम उपासकम इंद्रलोकात प्रजापती लोकम नयती. आणि तिथं सुद्धा तो अमानवी दिव्य पुरुष त्या जीवात्म्याला घेऊन कुठपर्यंत जातो? प्रजापती लोकापर्यंत जातो. इंद्राचे प्रजापती लोकपर्यंत तम अनुसरती. इंद्र त्या प्रजापती लोकापर्यंत त्याच्या बरोबर जातो, त्याचं अनुसरण करतो. प्रजापती हे ब्रह्मलोक गमन सामर्थ्य अभावात अमानवः पुरुषा असहकृता एव तम उपासकम प्रजापती लोकात ब्रह्मलोकम नयई. आता सांगतात प्रजापती हे ब्रह्मलोक गमन सामर्थ्य अभावात. आता ते प्रजापती लोकाहून ब्रह्मलोकाला जाण्याचं सामर्थ्य तिथं कोणी जाऊ शकत नाही. ब्रह्मलोकाला प्रजापती देखील जाऊ शकत नाही. त्यामुळं तिथं प्रजापती ब्रह्मलोकापर्यंत जाऊ न शकल्यामुळं केवळ तेवढा अमानवी पुरुष त्या एकट्यालाच घेऊन या ब्रह्मलोकापर्यंत जातो. पुरुषा असुकृत आहे, त्याच्याबरोबर दुसरं कोणीच नसतं. तम उपासकम प्रजापती लोकात ब्रह्मलोकम नयई. त्या प्रजापती लोकातून त्याला ब्रह्मलोकाला तो घेऊन जातो. प्रजापती ब्रह्मलोक गमन सामर्थ्य अभावात अमानवा पुरुषः असहकृतः एव. ब्रह्मलोकस्य अधिपती हिरण्यगर्भ. त्या ब्रह्मलोकाचा अधिपती कोण आहे? हिरण्यगर्भ आहे. समष्टी सूक्ष्माभिमानी चेतना हिरण्यगर्भ इति कीर्तते. समष्टी सूक्ष्माच्या अभिमानीला हिरण्यगर्भ असं म्हणतात. तमेव हिरण्यगर्भम अपरब्रह्म इति कार्यब्रह्मेति च वदन्ति. आणि त्या हिरण्यगर्भाला अपरब्रह्म असं म्हणतात, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं कनिष्ठ असणारं ब्रह्म किंवा कार्यब्रह्म असं त्याला म्हणतात. कार्यब्रह्माधिष्ठित एव लोकाः ब्रह्मलोक इति उच्यते. ह्या कार्यब्रह्मालाच या ठिकाणी काय म्हणतात? ब्रह्म असं म्हणतात. किंवा कार्यब्रह्माने अधिष्ठित असणारा जो लोक आहे त्याला ब्रह्मलोक इति उच्यते, त्याला ब्रह्मलोक असं म्हणतात. सायुज्य मुक्ती वर्णनम. लक्षात आलं नाही इथपर्यंत? आता सायुज्य मुक्ती वर्णनम.
यद्यपि आता याच्यातलं काय यायचं, हे सगळं सगळं शास्त्रार्थ हे संस्कृत विचारसागरामध्ये तर काल झालेलं सगळं विसरून जायचं, जणू काय आपलं काही झालंच नाही. कारण त्याच्यामध्ये कधी अनेक वेळेला बुद्धीचा गोंधळ होण्यासारखी आपली चर्चा झाली. म्हणून इथं जे आहे भले आपल्याला अजून त्याचा उलगडा झाला नाही, पण शास्त्र सिद्धांत असा आहे. आता ते पण ब्रह्मसूत्र अतिवाईक देह, तेच चाललंय. अतिवाईक देहाने तो अमानवी पुरुष आहे ना, तो अतिवाईक देह, त्याचा हा जो प्रवास करणारा देह ना, तर हा शरीर तर नाही, मग त्याला काय म्हणतात अतिवाईक देह, सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर, वासनात्मक देह असं त्याला म्हणतात. त्याला योग वासिष्ठात अतिवाईक देह असं म्हटलं आणि अतिवाईक म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये पण त्याचं चिंतन आलं. सायुज्य मुक्ती वर्णन. आता त्याला सायुज्य मुक्ती कशी प्राप्त होते याविषयी सांगतात. यद्यपि पूर्वोक्तरीत्या ओंकारोपासनम शुद्ध ब्रह्मरूपेण उक्तम शुद्ध ब्रह्मोपासकस्य शुद्ध ब्रह्म प्राप्तिः एव उचिता तथा अक्रतुः अस्मिन् लोके पुरुषो भवति तथा तथेतः प्रेत्य भवति यः इति श्रुतेः यं यं वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेव इति कौन्तेय सदा तद्भाव भाविता इति स्मृतेः न्यायाच्च. आता सांग, यद्यपि जरी पूर्वोक्तरीत्या पूर्वी ओंकाराची उपासना ही शुद्ध ब्रह्मरूपाने करायची. ब्रह्माची उपासना ही ओंकार हा शुद्ध ब्रह्मच आहे असं जरी उपासना सांगितली असली, तर मग शुद्ध ब्रह्माची उपासना केली तर शुद्ध ब्रह्माची उपासना करणाऱ्याला शुद्ध ब्रह्माचीच प्राप्ती होणं उचित आहे. ऐक नाही, याच्यासाठी प्रमाण सांगितलं. यथाकृत मनुष्याचा जसा निश्चय असतो किंवा यथाकृत दोन अर्थ केलेले आहेत की जसं त्याची उपासना असते, जशी त्याची उपासना असते तो त्याच प्रकारच्या लोकाला तो पुरुष प्राप्त होतो किंवा त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. जसा दुसरा एक अर्थ, जसा त्याचा निश्चय असतो त्या निश्चयानुरूप तो प्राप्त होतो. जशी ज्याची उपासना असते त्या उपासनेनुसार तो प्राप्त होतो. मग यथाकृत लोके पुरुषो भवति, या लोकांमध्ये पुरुष ज्या निश्चयाने युक्त असतो त्या तथेता प्रेत्य भवति, मरणानंतर तो त्यालाच प्राप्त होतो अशी श्रुती देखील आहे. यांनी शुद्ध ब्रह्माची उपासना केली तर तो कुठे जायला पाहिजे, शुद्ध ब्रह्माची प्राप्ती होणं त्याला उचित आहे. पुन्हा गीतेतलं वचन दिलं यम यम वापी स्मरण भाव, मनुष्य ज्या पदार्थाचं स्मरण करीत देह त्याग करतो तो मरणानंतर नेहमी त्याचं चिंतन केलेलं असल्यामुळे त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. असा न्याय पण आहे, स्मृती प्रमाण पण आहे. तथापि शुद्ध ब्रह्म प्राप्ते वेदांत प्रमाणजन्य द्वैत मिथ्यात्व पूर्वकात द्वैत अद्वैत ज्ञान मात्र साध्यत्वात भोगेच्छारूप प्रतिबंध सत्वाच यस्य ज्ञानम न संजातम तस्य कार्यब्रह्म प्राप्तिरूप सायुज्य मुक्ती ही एव सिद्ध्यति. असं वास्तविक त्याला 8व्या अध्यायात सगळं हे लिहिलेलं आहे. तथापि तरी देखील शुद्ध ब्रह्माची प्राप्ती व्हायला पाहिजे होते. शुद्ध ब्रह्माची प्राप्ती कशाने होते, अद्वैत आपलं वेदांत प्रमाणजन्य म्हणजे वेदांत प्रमाणापासून झालेलं ज्याच्यामध्ये द्वैताचा मिथ्यात्व आहे आणि अद्वैताचं आत्मस्वरूपाने ज्ञान आहे असं जर झालं तरच त्या ठिकाणी ह्या शुद्ध ब्रह्माची प्राप्ती होते. जगन मिथ्यात्व आणि जीव ब्रह्मैक्य याच्या वाचून, आणि हे कसं वेदांत प्रमाणजन्य असं असेल तरच त्याला शुद्ध ब्रह्माची प्राप्ती होते, अन्यथा नाही. कारण त्यांनी काय सांगितलं, ज्ञाना काय ऋते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञान तर त्याला झालं नसेल तर ह्या ज्ञानावातून त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणजे मुक्तीचं साधन एकमेव हेच सांगितलं, जगन मिथ्यात्व निश्चयपूर्वक अद्वैत आत्म ब्रह्मज्ञान आहे की नाही. आणि यस्य ज्ञानम न संजातम, आणि त्याला ज्ञान तर झालेलं नाही. तस्य कार्यब्रह्म प्राप्तिरूप साय, त्या पुरुषाला कोणती प्राप्ती होती, शुद्ध ब्रह्माची प्राप्ती न होता त्याला कोणती कार्यब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे त्या कार्यब्रह्माच्या प्राप्तीचं सायुज्य म्हणजे त्याच्याची तद्रूपता म्हणजे त्याला प्राप्त होते. म्हणजे कार्यब्रह्माची म्हणजे ब्रह्मलोकाची प्राप्ती त्याला होते. हिरण्यगर्भाचं सायुज्य त्याला प्राप्त होतं असं सिद्ध होतं. म्हणजे हेच त्याला प्राप्त होतं. ब्रह्मलोकम गतस्य उपासकस्य हिरण्यगर्भ समान विभूती ऐश्वर्याधिकम सिद्ध्यती. त्या ब्रह्मलोकाला गेलेल्या पुरुषाला हिरण्यगर्भाप्रमाणे सर्व ऐश्वर्य त्याला प्राप्त होतं. सत्य संकल्प इच्छानुरूप शरीरम संकल्प मात्रेनं अभिष्ट भोग लाभाचे सिद्ध्यती. त्याला सत्य संकल्पत्व इच्छानुरूप त्याला वस्तू प्राप्त होणं, त्याला अनेक शरीर प्राप्त होणं, केवळ संकल्प मात्राने इच्छित वस्तूची प्राप्ती होणं हे सगळं त्याला प्राप्त होतं. युगपद एव नाना शरीरी नाना भोगानुभवेच्छायाम
सत्याम संकल्पमात्रादेव क्षणेन एव नाना विचित्र शरीरांनी पृथक पृथक भोगोपकरण सिद्धिश्च भवती. आणि त्याला युगपत एकाच वेळेला वाटलं की आपण अनेक शरीर धारण करायची, नाना प्रकारचे भोग भोगण्याची त्याची इच्छा झाली, तर केवळ संकल्प मात्राने एका क्षणात त्याला नाना विचित्र अशा प्रकारची शरीरही प्राप्त होतात आणि त्याची इच्छा असणारे पृथक पृथक भोग देखील त्याला प्राप्त होतात. किंबहुना फार काय सांगावं म्हणतात, यद यत संकल्पयती तत्सर्वम अप्रत्युहेन सध्या संपदेते. फार काय सांगायचं, तो जे जे संकल्प करतो त्याला कुठलाही प्रतिबंध न येता त्याला सर्वच प्राप्त होतं. पाठीमागे एक राहिलं भाषांतर सांगताना तुम्ही म्हणतात की ब्रह्मप्राप्ती, शुद्ध ब्रह्माच्या प्राप्तीचं साधन काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि ते म्हणतात त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होऊन त्याला सद्यच मोक्ष प्राप्त व्हायला पाहिजे होता. तर तो का प्राप्त झाला नाही, तर त्याच्या भोगेच्छा रूप प्रतिबंधात त्याला ब्रह्मलोकाच्या भोगाची इच्छा राहणं हाच त्याला प्रतिबंध झाला होता. हा एक भाग आहे. आता सांगतात, परंतु जगतसृष्टी पालन संहरण व्यतिरिक्त सर्व विभूतया हिरण्यगर्भ समाह सिद्ध्यन्ते. त्याला म्हणतात फक्त जगताची सृष्टी, जगताचं पालन आणि जगताचा संहार या व्यतिरिक्त सर्व सिद्धी त्याला प्राप्त होतात. अनेक ईश्वरत्वे जगत उन्मथ प्रसंगात सृष्ट्यादी अतिरिक्त सकल ऐश्वर्यानी उपासकस्य सिद्ध्यन्ति. हे सुद्धा कसं सिद्धांत सांगितलंय, कशासाठी सांगितलं ते सांगतात की जर समजा तुम्ही म्हणले की त्याला ते सामर्थ्य का नाही होत जगताच्या उत्पत्ती स्थितीला यायचं, तर ते सांगतात मग काय होईल, अनेक ईश्वर होतील. मग अनेक ईश्वर झाले की त्याच्यामध्ये कोणतीही सुचारू रूपता व्यवस्था राहणार नाही, ती व्यवस्था कोलमडेल. म्हणून उन्मथ प्रसंगात सृष्टी आधी त्रिकातिरिक्त, म्हणून सृष्टी म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या अतिरिक्त. कारण मग सृष्टीची कोणतीच व्यवस्था नाही, कोणाला वाटेल केव्हा उत्पत्ती करावं, कोणाला वाटेल स्थिती करावं, कोणाला वाटेल लय करावा, ही गोष्ट बरोबर होणार नाही. कारण ईश्वराचं सगळं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आलं तर. म्हणून म्हणतात की बाकी तेवढी सोडली तर बाकीची सर्व ऐश्वर्य त्याला हिरण्यगर्भाची प्राप्त होतात. इयमेव सायुज्य मुक्ती ती कथ्यते, आणि याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. आता ह्या मुक्तीविषयी आपल्याला इथं नाही लागलं तरी याच्यामध्ये आपल्या अभंगामध्ये वगैरे लागतं ना, मुक्तीच्या सलोकता स्वरूपता, त्याचं थोडक्यात वर्णन दिलं. राज्ञः प्रजानां राज्य इव ईश्वर लोके वासमात्रम सालोक्य मुक्ती. जसं राजाची जशी प्रजा असते आणि त्याच्या राज्यामध्ये वास करते, त्याप्रमाणे त्या ब्रह्मलोकात किंवा ईश्वर लोकात वास करायला मिळणं याला म्हणायचं सालोक्य. ऐका, आम्ही अमक्या राजाची प्रजा आहे म्हणजे आम्ही अमक्या राज्यामध्ये भारतामध्ये वास करतो, त्याप्रमाणे त्या ब्रह्मलोकात किंवा ईश्वर लोकात वास करतो. ही कोणती मुक्ती आहे, सलोकता मुक्ती आहे. तथापि श्रेष्ठा राजसेवकवत ईश्वर समीपे वासरूपा सामीप्य मुक्ती. आणि नुसतं त्या लोकांच्यात राहतो त्याच्याही पेक्षा जसा एखादा राजाचा सेवक त्याच्या जवळ राहतो तसं त्या हिरण्यगर्भाच्या जवळ ईश्वराच्या जवळ राहता येणं याला म्हणायचं समीपता मुक्ती. तर सामीप्य म्हणजे जवळ राहणं, सालोक्य म्हणजे त्या लोकात राहता येणं. तत्वापि उत्कृष्ट राजानुज वद ईश्वर समान रूप प्राप्ती ही सारूप्य मुक्ती. आणि त्याच्यापेक्षा उत्कृष्ट काय आहे, राजसेवकापेक्षा राजाचा धाकटा भाऊ हा राजाप्रमाणे किंवा त्या राजाचा मुलगा हे त्याच्या जवळचे असतात ना, त्यामुळे त्यांना कोणते, जसं राजाचा पोशाख तसा त्याच्या भावाचा पण, त्याला काय म्हणतात युवराज ना, युवराज त्याचाही पोशाख असतो. म्हणजे ही कोणती मुक्ती आहे, स्वरूपता. ततः अपि अतिशयिता राज्ञः ज्येष्ठ पुत्र युवराजवत ईश्वर समान सत्य संकल्पादी ऐश्वर्य प्राप्ती सार्ष्ट्य मुक्ती. आता दुसरी सार्ष्ट्य मुक्ती सांगतात. इथं मी म्हटलं ना राजानुजवत म्हणजे राजाचा अनुज म्हणजे अनुज आहे ते म्हणजे राजाचा धाकटा भाऊ, ही कोणती मुक्ती झाली, सारूप्य मुक्ती झाली. आता एक दुसरी सांगतात, त्याच्याही पेक्षा जवळ राजाचा कोण आहे, त्याचा ज्येष्ठ असणारा पुत्र की जो युवराज आहे. युवराज काय, राजाचं जेवढं राजाज्ञेला जेवढं महत्व आहे तेवढंच युवराजाच्या देखील आज्ञेला महत्व आहे. मग तो मात्र काही पण करू शकतो, म्हणून त्याला म्हणायचं त्याची मुक्ती कोणती, सार्ष्टी असं म्हणतात. जसं त्या विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली, वास्तविक जीवाची उत्पत्ती स्थिती करण्याचं सामर्थ्य नाही, पण काही काळ त्याला दिलं ते कोणी, त्या ईश्वराच्या अनुग्रहाने तो पण प्रतिसृष्टी निर्माण करू शकला, याला म्हणायचं सार्ष्टी. इत्थम उत्तरोत्तरम उत्कृष्टा चतुर्विधा मुक्ती शास्त्रेषु कथिता. अशा प्रकारे शास्त्रामध्ये एकापेक्षा एक उत्तर श्रेष्ठ असणाऱ्या अशा चार मुक्ती, कोणती, सलोकता, समीपता,
स्वरूपता आणि सार्ष्टी अशा 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. तत्र चतुर्थी सार्ष्ट्य मुक्ती श्रेष्ठा, ही चौथी मुक्ती सार्ष्टी जी आहे ती त्याच्यात श्रेष्ठ आहे. सार्ष्ट्य मुक्ती व सायुज्य मुक्ती इति उच्यते. आणि या सार्ष्टी मुक्तीलाच काय म्हणतात? सायुज्य मुक्ती असं म्हणतात. भागवतामध्ये हे आलेले सार्ष्टी. आता इयम एव सायुज्य मुक्ती ही कथ्यते. आता इयम एव म्हणजे ही जी सार्ष्टीचं वर्णन केलं तिला काय म्हणतात? सायुज्य मुक्ती असं म्हणतात. एवं उपासका हिरण्यगर्भा सन समाह सन चिरकालम संकल्प मात्र सिद्धान नाना दिव्य भोगान भुंजानः प्रलयकाले हिरण्यगर्भलोकस्य अवसानकाले समुदित अद्वैतात्मज्ञानः विदेह मोक्षम लभते. असं म्हणतात की अशा प्रकारचा हा उपासक हिरण्यगर्भाप्रमाणे चिरकाल संकल्प मात्र सिद्धी किंवा नाना दिव्य भोग यांचा भोग घेत जेव्हा प्रलयकाल येतो तेव्हा हिरण्यगर्भ लोकाचाच म्हणजे ब्रह्मलोकाचाच काय होतो? नाश होण्याचा प्रसंग येतो. प्रलय कालामध्ये ब्रह्मलोकही जेव्हा नाश पावतो त्यावेळेला अद्वैत आत्मज्ञान म्हणजे त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान जगन मिथ्यात्व ज्ञान होऊन तो विदेह मोक्षाला त्यावेळेला प्राप्त होतो. कारण ब्रह्मणासह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परशांते कृतात्मानः प्रविशंती परमपदम इत्यादी वचनात. तर ते ब्रह्मदेवाबरोबर सगळे लोक दिव्य लोकाचा भोग घेऊन प्रलय कालाच्या वेळी त्या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करतात. म्हणजे त्या ब्रह्माचं ज्ञान होऊन ब्रह्मलोका आपलं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट होतात. नाम त्याच्याशी समरथ होतात. विदेह कैवल्याला प्राप्त होतात. पुनरावृत्तीला येत नाही. ब्रह्मलोकाला जाऊन तिथं ते मुक्त होतात असं सांगितलं. आता अहंग्रह ध्यानादेव ब्रह्मलोक प्राप्ती इति नियमा. आता इथं ते सांगतात की जी ब्रह्मलोक प्राप्ती कोणालाही होत नाही. अहंग्रह ध्यान करणाऱ्यालाच फक्त ही ब्रह्मलोक प्राप्ती होते असा नियम आहे असं सांगतात. म्हणजे हे शास्त्राचा निश्चय आहे की ब्रह्मलोक प्राप्ती अहंग्रह ध्याना वाचून दुसऱ्यांना होत नाही. यथा ओंकार रूप ब्रह्मोपासकस्य ब्रह्मलोक प्राप्तीद्वारा मोक्षलाभा फलम तथा उपनिषत्सु उक्तानाम इतरेषाम अपि ब्रह्मोपासनादीनाम इदम एव फलम किंतु अहंग्रहोपासनम विना इतरोपासनेन न ब्रह्मलोका अवाप्यते इति सूत्रकारैः भाष्यकारैश्च ब्रह्मसूत्रेषु भाष्यादिषु च चतुर्थाध्याये वर्णितम. आता सांगतात ओंकार रूप ब्रह्माची उपासना करणाऱ्याला ब्रह्मलोक प्राप्तीद्वारा मोक्षलाभ हे फल सांगितलेलं आहे. मोक्षलाभ हे फल सांगितलं ना. आता तर म्हणतात फलम तथा उपनिषत्सु उक्तानाम. तर ते म्हणतात उपनिषदामध्ये सांगितलेल्या इतरेषामपि ब्रह्मोपासनानाम इदमेव फलम. म्हणजे उपनिषद जसं हे ओंकार रूप ब्रह्म प्राप्त काय ब्रह्म उपासनेचं फल ब्रह्मलोक प्राप्ती सांगितलेलं आहे ओंकार रूप ब्रह्मोपासनेचं, तसंच फल ते म्हणतात उपनिषदामध्ये दुसऱ्या ह्या दर उपासना वगैरे दुसऱ्या उपासना सांगितलेल्या आहे. त्या उपासनांना देखील ब्रह्मोपासनानाम इदम एव फलम. त्या तिथेही ज्या सांगितलेल्या निर्गुण ब्रह्माच्या उपासना आहेत त्यांना देखील हे ब्रह्मलोक प्राप्ती हे फल प्राप्त होऊ शकतं. किंतु अहंग्रहोपासनम विना इतर उपासनेन न ब्रह्मलोकः अवाप्यते इति सूत्रकारैः भाष्यकारैः ब्रह्मसूत्रेषु तर ते म्हणतात परंतु अहंग्रहोपासने वाचून इतर उपासनेने ब्रह्मलोक मात्र प्राप्त होत नाही. म्हणजे इतर असणाऱ्या सगुण उपासना वगैरे. याचाच अर्थ काय? ह्या उपासनांचा समावेश कशामध्ये करायचा? अहंग्रहोपासनेमध्ये करावा. आणि त्या तशा अहंग्रहोपासना आणि ह्या उपनिषदाने कथन केलेल्या उपासना ह्या एकरूप असल्यामुळं म्हणजे समान असल्यामुळं किंवा त्यांचा उद्देश जो समान असल्यामुळं त्यांच्यापासून होणार काय ब्रह्मलोकाची प्राप्ती होते आणि इतर उपासनापासून मात्र होत नाही. असं भाष्यकारांनी स्वतः सूत्रकारांनी निर्णय करून सांगितलेला आहे की अहंग्रहोपासने वाचून इतर उपासना करणाऱ्यांना मात्र ब्रह्मलोकाची प्राप्ती होतच नाही. नार्मद बाणानाम शिवरूपेण शालग्राम शिलानाम विष्णुरूपेचं ध्यानंतु प्रत्येक ध्यानमेव. म्हणजे प्रत्येक ध्यान करणारा मनुष्य ब्रह्मलोकाला जातो असं म्हणता येणार नाही. त्यासाठी त्यांनी सांगितलं प्रत्येक ध्यान म्हणजे काय? एखादा नर्मदेचा शिला आहे
तो गोटा, आणि त्याला तुम्ही शिवरूपाने किंवा शालिग्राम शिलाला विष्णू रूपाने तुम्ही जे ध्यान करता, अहंग्रह ध्यान नाही, तर त्या पुरुषांचं जे ध्यान आहे त्या ध्यानाचा प्रकार प्रतीक ध्यान असा आहे. न अहंग्रह ध्यानम, त्याला अहंग्रह ध्यान म्हणता येत नाही. एवं एवं मनो ब्रह्म इति उपासित आदित्यो ब्रह्म इत्यादेशः इत्यादी श्रुत्युक्त उपासनमपि प्रतीक ध्यानमेव. आता तुम्ही म्हणाल किंवा शिला, शालिग्राम किंवा नर्मदेश्वराच्या ऐवजी मन ब्रह्म आहे किंवा सूर्यब्रह्म आहे, अशा प्रकारच्या उपासना उपनिषदामध्ये सांगितलेल्या आहेत, छांदोग्य उपनिषदामध्ये. तर ते म्हणतात त्या उपासनेने प्राप्त होणार नाही, तर त्याला काय प्रत्येक ध्यान असंच म्हणायचं. न अंग्रह ध्यानम, त्याला अंग्रह ध्यान म्हणायचं नाही. तेषाम तत्तत् प्रकरणे पृथक फल श्रवणात तै न ब्रह्मलोका अवाप्यते. आणि त्या प्रकरणामध्ये सांगितलेल्या त्या उपासना आहेत आणि त्यांचं फल सुद्धा वेगवेगळं सांगितलेलं आहे. ब्रह्मलोक हे त्याचं फल सांगितलेलं नसल्यामुळं त्या लोकांना ब्रह्मलोक प्राप्ती होणार नाही. सगुणस्य अथवा निर्गुणस्य ब्रह्मणा स्वात्मा अभेदेन चिंतनम अहंग्रह ध्यानम इति उच्यते. ते म्हणतात सगुण ब्रह्म असो किंवा निर्गुण ब्रह्म असो, ते मी आहे असं त्याचं आत्म्याशी अभेद चिंतन केलं तर त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. पहिल्यांदा म्हणजे सगुण असो किंवा निर्गुण असो, पण त्याचं चिंतन कसं केलं पाहिजे, आत्म्याशी त्याचा अभेद करून चिंतन केलं तर, मी बघतो तू देव आईशी करी असं केलं तर ते कोणतं ध्यान होईल, प्रतीक ध्यान होईल, ते अहंग्रह ध्यान होणार नाही. तेनैव ध्यानेन ब्रह्मलोका हा अवाप्येत. आणि तेनैव त्या अहंग्रह ध्यानानेच ब्रह्मलोक प्राप्त होतो असं सांगितलं. आता याच्यापर्यंत काही शंका नाही ना. आता उत्तरायण मार्गेन ब्रह्मलोकम गतानाम पुन्हा संसार प्राप्ती ही ज्ञानद्वारा मोक्ष प्राप्ती ही च. आता विषय सांगतात की पूर्वोक्त उत्तरायण मार्गाने जे ब्रह्मलोकाला गेलेले लोक आहेत त्यांना उत्तरायण मार्गाने ब्रह्मलोकाला जे गेलेले लोक आहेत त्यांना पुन्हा जन्म किंवा पुन्हा संसाराची प्राप्ती होऊ शकते आणि ज्ञानद्वारा मोक्ष प्राप्ती. आता हे ऐकायला आपल्याला मागं काय सांगितलं, ब्रह्मलोकाला गेले आणि ब्रह्मलोकाला गेल्यावर कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर अहंग्रह ध्यान करणारे मुक्त झाले. आता म्हणतात की जे उत्तरायण मार्गाने ब्रह्मलोकाला गेले त्यांना पुन्हा संसार प्राप्ती आणि ज्ञानद्वारा मोक्ष प्राप्ती ह्या विषयी सांगतात. आता पूर्वोक्त मार्ग हा उत्तरायण मार्ग, देवयान मार्ग, अर्चिरादी मार्ग इति च उच्यते. पूर्वी सांगितलेला जो मार्ग आहे ना, कुठपासून की अग्निअभिमानी देवता त्याला घेऊन जाते तिथपासून तर ब्रह्मलोकापर्यंत जाणारा, तर ते म्हणतात पूर्वोक्त मार्ग, पूर्वी सांगितलेला जो मार्ग आहे म्हणजे उपासकाचा तो उत्तरायण मार्ग आहे किंवा त्याला देवयान मार्ग असं म्हणतात किंवा त्याला अर्चिरादी मार्ग असं म्हणतात. उत्तरायण मार्ग, अर्चिरादी मार्ग किंवा देवयान पंथ असं म्हणतात. तेन देवमार्गेन ब्रह्मलोकम गता उपासका पुन्हा संसारम न प्रतिपद्यते. आता इथं वर काय पुन्हा संसार प्राप्ती असलेले ब्रह्मलोक गतानाम पुन्हा संसार प्राप्ती. आणि इथं असं म्हणतात की देवमार्गेन ब्रह्मलोकम गता उपासका, देवमार्गाने ब्रह्मलोकाला गेलेला जो उपासक आहे तो पुन्हा संसारणम न प्रतिपद्यते किंतु तत्रैव ज्ञानोत्पत्त्या सविदेह मुक्तीम आपनोती. तर त्या आपल्या मराठीमध्ये काय लिहिलेले, पॅरेग्राफचं नाव काय लिहिलेले, उत्तरायण मार्गाने गेलेल्याला काहीच नाही दिले. ठीक आहे, तर इथं मात्र असं लिहिले पुन्हा संसार, हरे रामकृष्ण हरे, पुन्हा संसार अप्राप्ती. मी म्हणलं असं का लिहिलंय ते संधी तिथं, म्हणजे उत्तरायण मार्गाने ब्रह्मलोकाला गेलेला मनुष्य तो पुन्हा संसार प्राप्ती नाही, संसारा अप्राप्ती ना, संसार अप्राप्ती ही, संसारा अप्राप्ती ही असं लिहिलेलं, माझं वाचण्यात चुकलं. तर ते सांगतात तर तिथं गेलेले जे पुरुष आहे देवमार्गाने ब्रह्मलोकाला गेलेले उपासक ते पुन्हा संसाराला न प्रतिपद्यते प्राप्त होत नाहीत. किंतु तत्रैव ज्ञानोत्पत्त्या विदेह मुक्ती आपनोती. त्या ठिकाणी ज्ञानाला प्राप्त होऊन ते पुन्हा विदेह मुक्तीला प्राप्त होतात. तत्र ज्ञान साधनीभूत गुरुपदेशादी अपेक्षा नसते. त्या ठिकाणी त्यांना ज्ञानाची साधनं असं जे गुरु शास्त्र याची आवश्यकता लागत नाही. ब्रह्मलोके गुरुपदेशादी साधनं विनायव ज्ञानोत्पत्ती भवती. ब्रह्मलोकामध्ये गुरुपदेश शास्त्रचिंतन हे कोणतेही साधन न करताना देखील त्या ठिकाणी ज्ञानोत्पत्ती होते. तत्रच कारणम ब्रह्मलोके रजस्तमो गुणयो लेशतो अपि अभाव. त्या ठिकाणी त्यांना ज्ञान का होतं, ज्ञानाला प्रतिबंध करतात रजोगुण आणि तमोगुण, पण ब्रह्मलोकामध्ये रजोगुण आणि तमोगुण यांचा लेश सुद्धा नसतो, शुद्ध सत्वात्मक तो लोक आहे. तस्य लोकस्य
केवळ सत्वगुण प्रधानताचं, आणि त्या ब्रह्मलोकामध्ये सर्वांच्या ठिकाणी काय आहे, केवळ सत्वगुणाचं प्राधान्य आहे, रजो तमोगुणाचा अंश नाही. तमोगुण अभावात जडत्व आलस्यादिकम नसते. तमोगुणाचा अभाव असल्यामुळं त्याच्या ठिकाणी जडत्व किंवा आळस नसतो. ठीक चाललंय ना, की जास्त कंटाळवानं झाले काय काय. रजोगुणाभावात तत्कार्यभूत काम क्रोधादी रूप विक्षेपा हा अपि नास्ति. आणि रजोगुणाचा अभाव असल्यामुळं त्या रजोगुणाचं कार्य काय हे काम क्रोध यांचा देखील त्या ठिकाणी, आणि काम क्रोधामुळे काय होतं, विक्षेप निर्माण होतो. इथं जसं जाड्य नाही, आलस्य नाही, निद्रा नाही, त्याचप्रमाणे काम क्रोध नसल्यामुळे कोणताही विक्षेप किंवा चित्ताचं चांचल्य देखील नाही. एवं तमोरजसो अभावात आवरण विक्षेपयो अभावे केवल सत्वगुण प्रधाने ब्रह्मलोके सत्वगुण कार्य ज्ञानरूप प्रकाशः तत्र लोके मुख्याः. असं म्हणतात की तमोगुण आणि रजोगुणाचा अभाव आहे, मग तमोगुणामुळे आवरण होतं आणि रजोगुणामुळे विक्षेप होतो. म्हणजे तिचा आवरण आणि विक्षेपाचा अभाव त्या लोकांमध्ये असल्यामुळं आणि केवळ सत्वगुणाचं प्राधान्य असल्यामुळं ब्रह्मलोकामध्ये सत्वगुणाचं कार्य काय, मग सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणाचं कार्य ज्ञान रूप प्रकाश जो आहे तो त्या ठिकाणी मुख्य आहे असतो. एतेन प्रतिपद्यमाना इयं मानवम आवर्तम न आवर्तन्ते न च पुनरावर्तते तेषां न पुनरावृत्तिः ज्ञानम उत्पद्यते पुंसां क्षयात पापस्य कर्मणः सत्वात संजायते ज्ञानम इत्यादी श्रुती स्मृतिभ्यः. यासाठी अनेक श्रुती आणि स्मृती प्रमाण म्हणून सांगतात की जो मनुष्य या ब्रह्मलोकाला प्राप्त झाला तो ह्या मानवाच्या आवर्तामध्ये म्हणजे भोवऱ्यामध्ये परत मानव म्हणजे जन्माला परत तो येत नाही. मानव पुन्हा नवीन नाही, म्हणजे पुन्हा म्हणून मानव शब्दच असं सांगतो. महेश्वरानंदांनी खूप चिंतन केले त्या एक मानवता म्हणून त्यांनी हे ग्रंथच लिहिला. त्याच्यामध्ये तो उपनिषद कोणत्या आपलं श्वेताश्वेतर उपनिषद आणि त्याचं नाव दिले मानवता. आता यांनी मला वाटतं कोणत्या उपनिषदावर लिहिलं, केन उपनिषद वर लिहिलं आणि त्याला नाव दिले मानवता. कोणी विद्यानंद स्वामींनी. तर इथं मानव त्यांनी असलं मानव नव नको, नव नको म्हणजे पुन्हा दुसरं शरीर नको. तर ते सांगतात अशा प्रकाराने इति मानवाच्या भोवऱ्यामध्ये किंवा जाळ्यामध्ये तो परत येत नाही. नंतर तो पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही, त्यांना परत पुनरावृत्ती प्राप्त होत नाही. जेव्हा पापकर्माचा क्षय होतो तेव्हा त्याला ज्ञान उत्पन्न होतं किंवा सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं. अशा अनेक श्रुती आणि स्मृती आहेत. हिरण्यगर्भ लोकवासिनः असंग निर्विकार ब्रह्मरूपतया आत्मनः भाने कारणम. आता बघा या ठिकाणी त्यांनी थोडंसं चिंतन सांगितलं की हिरण्यगर्भ लोकवासिनः, हिरण्य गर्भाच्या लोकामध्ये म्हणजे ब्रह्मलोकामध्ये जे निवास करतात त्यांना असंग निर्विकार ब्रह्मरूपतया, त्यांना असंग आणि निर्विकार असं ब्रह्मरूपाचं आत्मनः आत्मत्वाने भान होतं. त्याला काय कारण आहे? त्या ब्रह्मलोकामध्ये त्यांना जगन्मिथ्यात्व आणि जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान होतं. त्याला काय कारण आहे असे परिच्छेदाचं नाव दिलेले. पूर्वम ओंकारस्य ब्रह्मरूपतया उपासनाकाले ओंकार मंत्राणाम अर्थः वक्षमानरीत्या चिंतितः स्थूलोपाधि विशिष्ट विराडात्मक विश्वचैतन्यम आकार रूप प्रथम मात्रायाः वाच्यार्थः सूक्ष्मपाधि विशिष्ट हिरण्यगर्भात्मक तैजस चैतन्यम उकार रूप द्वितीय मात्रायाः वाच्यार्थः कारणोपाधि विशिष्ट ईश्वरात्मक प्राज्ञ चैतन्यम उकार रूप तृतीय मात्रायाः वाच्यार्थः एवं प्राक्चिंतित अर्थानुस्मरणम उपासकस्य ब्रह्मलोके जायते. आता ते सांगतात पूर्वी म्हणजे मानव देहामध्ये असताना त्यांनी ओंकाराचं ब्रह्मरूपतेनं ओंकाराची ब्रह्मरूपाने काय केलेली आहे? उपासना केलेली आहे. आणि त्या ओंकाराचा जो अर्थ आहे तो पुढे सांगितलेल्या रीतीने त्यांनी चिंतन केलेलं आहे. ओंकाराचा अर्थ काय? स्थूल काय समष्टी स्थूल उपाधीनं विशिष्ट असणारा विराट, विराटात्मक असणारं विश्वचैतन्य ते काय आहे? आकाररूप प्रथम मात्रेचा काय आहे? वाच्यार्थ आहे असं केलेलं आहे. नंतर समष्टी सूक्ष्मपाधी विशिष्ट हिरण्यगर्भात्मक असणारं जे काय तैजस चैतन्य आहे ते उकार मात्रारूप आपलं ओकाररूप द्वितीय मात्रेचा वाच्यार्थ आहे. आणि कारणोपाधी विशिष्ट ईश्वरात्मक जे प्राज्ञ चैतन्य आहे ते उकाररूप तृतीय मात्रेचा आपलं काय मकाररूप तृतीय मात्रेचा वाच्यार्थ आहे. हे तर त्यांनी पूर्वी चिंतन करतानाच केलेलं आहे ना, लय चिंतनामध्ये आपलं प्रणवोपासनेमध्ये.
एवं प्राक्चिंतितार्थानुस्मरणम उपासकस्य ब्रह्मलोके जायते. अशा रीतीनं पूर्वी चिंतन केलेलं जे त्यांनी केलेलं आहे ना, त्याचं स्मरण त्याला कुठं होतं? ब्रह्मलोकामध्ये होतं. सत्वगुण प्रभावाच्च वक्षमान प्रकारेण विवेकपूर्वकम विचारयती च उपासका. आणि तिथं त्याला काय पुन्हा सत्वगुणाचा प्रभाव आहे. आणि पूर्वी त्याने जे उपासना केली त्याला काय ज्ञान झाले, विराट काय, विश्व काय आणि तेजस काय, आणि हे प्रत्येकाचा त्याचा आकार, उकार आणि मकार ह्याचा त्याला अर्थ पूर्वी सगळा ज्ञात आहे. म्हणजे ओंकाराचा अर्थ म्हणजे कोणतं, जे विशिष्ट चैतन्य आहे ते त्याला ज्ञातच आहे. आता तिथं काय झालं, विशिष्ट चैतन्यातलं जे विशेषण आहे खरं आहे की खोटे आहे हे काही त्याला समजलं नव्हतं, मिथ्यात्वाचं ज्ञान झालं नव्हतं. आणि ते चैतन्यच व्यापक आहे किंवा तेच ब्रह्म आहे हे ज्ञान झालं नव्हतं. परंतु त्याला पहिल्यांदा काय, पूर्वीच केलेली जी उपासना आहे त्या उपासना बलाने तिथं त्याला वाच्यार्थाचं पूर्णपणे स्मरण होतं. आणि नंतर म्हणतात की त्या ठिकाणी कोणता गुण आहे, सत्वगुणाचा प्रभाव आहे. आणि त्यामुळं त्याला विवेकपूर्वक तो उपासक विचार करू लागतो. आता वाच्यार्थ त्याला ज्ञात आहे, आता तो विचार करू लागतो की आपलं वास्तव स्वरूप काय आहे किंवा प्रणवाचं वास्तव स्वरूप काय आहे. तर स्थूलोपाधिदृष्ट्या खलु शुद्धे चैतन्य विराटत्व विश्वत्व प्रतीती अभूत तत्र समष्टी स्थूलदृष्ट्या विराटत्व वेष्टी स्थूलदृष्ट्या विश्वत्वमचा आभात. आता ते म्हणतात एकच चैतन्य आहे खरोखर, परंतु त्याला स्थूल उपाधिदृष्ट्या विराट आणि वेष्टी उपाधिदृष्ट्या त्याला विश्वत्व प्राप्त झालेलं आहे. असं तो हे त्याला लक्षात येतं. समष्टी वेष्ट्यात्मक स्थूलदृष्टी विरहे विराट विश्वत्वे न प्रतीये याताम. आणि त्याला त्या ठिकाणी ज्ञान होतं, म्हणजे समष्टी आणि वेष्टी बरोबर आहे ना, असे जर स्थूल दृष्टीचा आपण टाकून दिली, कारण या स्थूल आणि सूक्ष्म ह्या काय आहेत, उपाधी स्वरूप आहेत. जर यांना आपण टाकून दिलं तर त्या न प्रती येतात, त्याची प्रतीतीच होणार नाही. किंतु शुद्ध चैतन्य मात्र भाषेत, शुद्ध चैतन्याचाच त्याला काय होईल, भास होईल. तस्मात स्थूलोपाधी सहित विराडात्मक विश्वाहा आकारवाच्यता. मग तो काय म्हणतो, आता तिथं तो विचार करायला लागला ना, की बरं विचार का व्हायला लागला, सत्वगुण आहे तिथं, त्याला आता आवरणाने विक्षेप करणारे रजोगुण तमोगुण नाही. मग तो सरळ तिथं विचार करायला लागला की स्थूलोपाधी सहित असणारा जो विराट आहे तो काय आहे, विराटात्मक विश्वाहा, विराटात्मक असणारा विश्व तोच काय आहे, आकाराचा वाच्यार्थ आहे. तथैव सूक्ष्मोपाधी सहित हिरण्यगर्भात्मक तेजसा उकार वाच्यार्थ. त्याचप्रमाणे सूक्ष्मोपाधी सहित असणारं जो हिरण्यगर्भात्मक असणारा तेजस काही हिरण्यगर्भापासून वेगळा आहे का, नाही, तोच उकार शब्दाचा वाच्यार्थ आहे. समष्टी सूक्ष्मोपाधी दृष्ट्या शुद्ध चैतन्य हिरण्यगर्भत्व. जर समष्टी सूक्ष्माची उपाधी जर दिली तरच चैतन्याच्या ठिकाणी हिरण्यगर्भत्व येतं. व्यष्टी सूक्ष्मोपाधी दृष्ट्या तेजसत्वमच्या भात. आणि जर व्यष्टी सूक्ष्माची उपाधी ची दृष्टी घेतली तरच त्या चैतन्याच्या ठिकाणी तेजसत्व प्राप्त होतं. सूक्ष्मोपाधी दृष्टी विरहेतु हिरण्यगर्भत्वम तेजसत्वम न बाहेर. जर त्या ठिकाणी सूक्ष्म उपाधीचा जर आपण त्याग दिला, म्हणजे कोणती व्यष्टी किंवा समष्टी सूक्ष्म उपाधीचा जर आपण त्याग केला तर ना हिरण्यगर्भ ना तेजस, फक्त केवळ शुद्ध चैतन्य. किंतु शुद्ध चैतन्य मात्र भाषेत, केवळ भाषेत केवळ शुद्ध चैतन्यच अवशिष्ट राहील. तथैव कारणोपाधी सहित ईश्वरात्मा प्राज्ञा मकार वाच्यार्थ. तसंच म्हणतात कारणोपाधी सहित असणारा ईश्वर जो आहे तो प्राज्ञ, ईश्वर आपलं काय तर तोच काय आहे, प्राज्ञ ईश्वरो काय कारणोपाधी सहित असणारा ईश्वर किंवा प्राज्ञ हा मकार शब्दाचा वाच्यार्थ आहे. समष्टी अज्ञानोपाधी दृष्ट्या शुद्ध चैतन्य ईश्वरत्वम आभात. व्यष्टी अज्ञानोपाधी दृष्ट्या प्राज्ञत्वम आभात. हा विचार तर आता गुरु सांगतात का शास्त्र का त्याचा चाललाय, त्याचा चालला, कारण तो कुठे आहे, मृत्यू लोकात आहे की नाही, तो ब्रह्म लोकात आहे. तर तिथं त्याचा विचार चाललेला आहे की समष्टी अज्ञान उपाधी घेतले का शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी ईश्वरत्व भाव भासतो. आणि व्यष्टी अज्ञानाची उपाधी घेतली का प्राज्ञत्व त्याच्या ठिकाणी भासमान होतं. अज्ञानोपाधी दृष्टीविर हेतू ईश्वरत्व प्राज्ञत्व वा न भाषेत. पण ह्या अज्ञान उपाधीचा जर अज्ञान ह्या उपाधीच्या दृष्टीचा आपल्याला त्याग केलाय, अज्ञान ह्या उपाधीचा आपण जर त्याग केला तर ईश्वरत्व नाही आणि प्राज्ञत्व नाही. मग ते समष्टी अज्ञान आणि व्यष्टी अज्ञान दोन्हींचाही बात केला तर काही नाही,
ईश्वरत्वही नाही आणि जीवत्वही भासणार नाही, किंतु केवलम चैतन्य मात्रम प्रतीयेत, त्या ठिकाणी केवळ चैतन्य मात्राची प्रतीती येईल. किंच, ठीक आहे ना, अजून कंटाळे नाही ना. किंच यत्र यद वस्तू अन्यादृष्ट्या प्रतीयते तत्र तद वस्तू परमार्थता नसते. तर ते म्हणतात आता तो विचार कसा करतो आणखी, यत्र यद वस्तू अन्यदृष्ट्या प्रतीयते, जिथं जी वस्तू इतरांच्या दृष्टीनं प्रतीत येते तद वस्तू परमार्थता नसते, ती वस्तू नसते. अतस्मिन तद्बुद्धी, जिथं जे नाही तिथं त्याची जर इतरांना प्रतीती येत असेल तर ती वस्तू तत्वता तिथं नसतेच. यस्य वस्तूना यद्रूपम अन्यदृष्टी विना स्वतः प्रतीयते तदेव तस्य पारमार्थिकम स्वरूपम. आणि जर एखाद्या वस्तूचं जे रूप आहे ते अन्य दृष्टी वाचून म्हणजे उपाधी दृष्टी वाचून त्या वस्तूचं जे स्वरूपाची प्रतीती येते तदेव तस्य पारमार्थिकम रूपम. म्हणजे उपाधीचा भास केल्यानंतर एखाद्या ज्या वस्तूच्या ठिकाणी उपाधी नाही त्या उपाधीचा भास होत असेल, पण भासमान होणाऱ्या उपाधीचा परित्याग केला तर ती अवशिष्ट राहिलेली वस्तू जशी असते तेच तिचं काय असतं, स्वरूप असतं. यथा कस्मिंचित पुरुषे पितृदृष्ट्या पुत्रत्वम पितामहदृष्ट्या पौत्रत्वम च प्रतीयमानं न तस्य परमार्थधर्मः किंतु पुरुषत्वमेव तस्य परमार्थधर्मः. एखादा पुरुष आहे आणि त्याच्या वडिलांच्या दृष्टीनं तो पुत्र आहे, परंतु पितामहाच्या दृष्टीने आजोबाच्या दृष्टीने तो नातू आहे, परंतु तो नातू किंवा पुत्र हा त्याचा परमार्थ धर्म किंवा परमार्थ म्हणजे अबाधित लक्षण नाही. पुरुषत्व हे त्याचं काय वास्तव स्वरूप आहे. तथा स्थूल सूक्ष्म कारणोपाधिदृष्ट्या भासमान विश्वत्व तेजस्वत्व प्राज्ञत्वादय न परमार्थ धर्म परंतु मिथ्या एवते. त्याचप्रमाणे म्हणतात इथे स्थूल सूक्ष्म किंवा कारण उपाधीमुळे भासणारे हे जे विश्व तेजस किंवा प्राज्ञत्व हे काही पारमार्थिक धर्म आहे का, नाही. त्यांचा बात केला असताना जे काही राहतं ते मात्र त्याचं पारमार्थिक स्वरूप आहे आणि बाकीचे कसे आहेत, मिथ्या एवते, ते सर्व मिथ्या आहेत. चैतन्य मात्रम पारमार्थ सत्यम, केवळ चैतन्यच पारमार्थिक सत्य आहे. सत्य चैतन्यम समस्त भेद शून्यम. आता ते जे चैतन्य अवशिष्ट राहिलं त्याच्या विचारामध्ये ते चैतन्य कसं आहे तर त्याच्या ठिकाणी समस्त भेद शून्यम. समस्त भेद शून्य म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, देश काल वस्तू भेद शून्य. विराज हा विश्वस्य भेद हा औपाधिक येऊ. आता मग विराट आणि विश्व यांचा भेद सुद्धा कसा आहे, फक्त औपाधिकच आहे. समष्टी स्थूल आणि व्यष्टी स्थूल उपाधीमुळे झालेला आहे. का तत्वता आहे तो, त्याचा निराश केला तर खाली काय आहे, फक्त चैतन्य मात्र मिळव. आणि जे खाली अवशिष्ट राहतं तेच त्याचं खरं वास्तव स्वरूप आहे. ज्या स्वरूपात जे नाही ते भासतं आणि त्याचा निराश केल्यावर जे राहतं तेच त्याचं काय आहे, वास्तव स्वरूप आहे. असा विचार तो ब्रह्मलोकात करतो. आपण हा त्याचा विचार करता करता आपला विचार इथं केला तर नाही का मुक्त होणार आपण. हे काय चाललं, त्याला तिथं तत्व पदार्थ शोधून तिथं होतंय. ऐक नाही कल्प आणि ते कधी कधी होते ब्रह्मदेव कल्पांताला मुक्त होईल त्यावेळेला आपल्याला काय गरज आहे, याची देही याची डोळा, हे तत्व पदार्थ शोधन आपलं इथंच चाललंय की नाही. तेव्हा त्याचं असं होतं हा शास्त्रार्थ करण्यासाठी नाही करायचं, आपलं असंच आहे किंवा आपल्याला हेच करायचं. आपला ब्रह्मलोक काय त्यांनी तर योगवाशिष्ठामध्ये लिहिले की त्या उपासकाला उपासना बलाने त्या ज्या लोकात गेला आपण जणू काही ब्रह्मलोकात आलो असं वाटतं. आणि मग तिथं तो काय म्हणतो कल्पांताच्या वेळेला मी मुक्त होईल आणि मला त्या ठिकाणी ज्ञान होईल. ही त्यांनी केलेली शास्त्राद्वारे त्या कल्पना करणारा कोण आहे, त्याचा जीवच. हा जीव कोणता जीव आहे, तो शास्त्राच्या द्वारा कल्पना करणारा जीव या ठिकाणी आहे की मी ब्रह्मलोक प्राप्ती होऊन तिथं मुक्त होतो. असं हे रामा तू पक्क लक्षात ठेव असं वारंवार योगवाशिष्ठामध्ये सांगतात. आता आपल्याला काहीच विषयांतर करायचं नाही, कारण आपल्याला जो काही इथंच केलेला जो शास्त्रार्थ आहे या संबंधाने तो पाहायचा. तच्च चैतन्यम समस्त भेद शून्यम तयो विराजो विश्वस्य भेदा औपाधिक आहे तयो उभयो स्थूलोपाधिकत्वे अपि समष्टी उपाधिका विराट. आणि त्या दोघांमध्ये स्थूल उपाधिक जरी असली तरी समष्टी उपाधी असली का विराट, आणि विश्वस्तू व्यष्टी उपाधिका, आणि व्यष्टीचा उपाधी असला व्यष्टी स्थूलाचा उपाधी असला की त्याला विश्व म्हणतात. समष्टी व्यष्टी उपाधी प्रयुक्त भेदवत्वे अपि विराट विषयो स्वरूपतः नास्ति भेदा. जरी समष्टी आणि व्यष्टी उपाधी न प्रयुक्त असणारा जरी दोघांमध्ये भेद दिसत असला तरी विराट आणि विश्व यांच्यामध्ये स्वरूपाने भेद नाही. एका चैतन्याला फक्त व्यष्टी आणि समष्टी उपाधी लागल्या, तत्वता चैतन्य एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. तथैव हिरण्यगर्भ तेजसयो समष्टी व्यष्टी उपाधी प्रयुक्त भेदवत्वेपि स्वरूपतः न भेदा असते. त्याचप्रमाणे हिरण्यगर्भ आणि तेजस यांच्यामध्ये समष्टी आणि व्यष्टी उपाधी प्रयुक्त भेद असला तरी स्वरूपतः त्यांच्यामध्ये भेद नाही.
एवं ईश्वर प्राज्ञेयो समष्टी व्यष्टी उपाधी निबंधन एव भेदः न स्वरूपतः. त्याचप्रमाणे ईश्वर आणि प्राज्ञामध्ये उपाधी संबंधानेच भेद आहे, स्वरूपतः भेद नाही. इत्थंच प्राज्ञेन ईश्वरस्य तैजसेन हिरण्यगर्भस्य विश्वेन विराजश्च अभेदा सिद्धा. अशा प्रकाराने काय झाला, प्राज्ञाचा ईश्वराची, तैजसाचा हिरण्यगर्भाची, विश्वाचा विराटाशी अभेद सिद्ध झाला. एवमेव स्थूलोपाधिकस्य सूक्ष्मोपाधिकेन वा कारणोपाधिकेन वा न भेदगंधा अपि अस्ति. अशाच प्रकाराने स्थूलोपाधिक, सूक्ष्मोपाधिक आणि कारणोपाधिक असा त्या चैतन्याच्या ठिकाणी कोणत्याही भेदाचा लेश देखील नाही. ऐक नाही, जसं इथं समष्टी व्यष्टी झालं तर मूळ चैतन्य तेच आहे, तसंच इथं विश्व विराट आणि हिरण्यगर्भ, आपलं विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर झाले तरी मूळ चैतन्यामध्ये भेदाचा गंध सुद्धा नाही. एवमेव स्थूलोपाधिकस्य सूक्ष्मोपाधिकेन वा कारणोपाधिकेन वा न भेदगंधापि अस्ति. यथा स्थूल सूक्ष्म कारणरूप उपाधी दृष्टी परित्यागे चैतन्य स्वरूपे न कोपी भेद असते. जर आता तुम्ही तिथं व्यष्टी समष्टी टाकल्या तसं इथं स्थूल सूक्ष्म आणि कारण या उपाधींचा त्याग केला तर ज्या चैतन्याच्या ठिकाणी या उपाधींचा आपण अध्यारोप केला होता त्या मूळ चैतन्याच्या ठिकाणी कोणता भेद राहील? कोणताही भेद राहणार नाही. स्वगत नाही, सजातीय नाही, विजातीय नाही, काही नाही. किंच अनात्मनः सकाशादपि चैतन्यस्य नास्ति भेदा. बघा तुझं ज्ञान कसं व्हावं माणसाला, याला कोणी काही का म्हणे ना, पण ज्ञानाचं स्वरूप सांगतात. किंच आणखी काय की आत्मनः सकाशादपि चैतन्यस्य नास्ति भेदा. ते म्हणतात आत्म्याहूनही चैतन्याचा भेद नाही. म्हणजे बाकीचा तर भेद नाहीच आहे, पण आत्म्याहूनही चैतन्याचा भेद नाही. यतः अनात्म भूत देहादी प्रपंचः अविद्यादशायामेव भाती न परमार्थता. या ठिकाणी आत्म्याचा भेद काय नाही, कारण हे जे अनात्मा असणारे जे पंचमहाभूत किंवा देहादी प्रपंच आहे, अनात्म पदार्थ आहे, तर हे कधी भासतात आपल्याला? अज्ञान येतोपर्यंतच भासतात. अज्ञान गेलं तर त्यांचा भास देखील नाही, म्हणजे अज्ञान दशेमध्येच असतात, ज्ञानावस्थेत ते सिद्ध होत नाही असे. मग न परमार्थता, मग या ठिकाणी आत्मा आणि परमात्मा असा तरी भेद आहे का? नाही. हा भेद कुठं वाटतो? फक्त अज्ञान दशेमध्ये. आता ते जर अज्ञान गेलं, अज्ञान ही काय, त्याची उपाधी, त्या उपाधीचा परित्याग केला तर परमार्थतः काय, न कश्चित जायते जेव्हा संभवस्य न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते असं सांगतात. न परमार्थता तस्माद अनात्म प्रपंचस्यापि चैतन्येन सह भेदा असंगतः एव. आता ते म्हणतात एक चुकलं माझं वाचायचं, परत एकदा वाचतो. हे इथं सांगा, ते आपण भाऊ सांगितलं एक आणि त्याचं भाषांतर केलं वेगळ्या पद्धतीने. इथं काय आहे की ते सांगतात किंच अनात्मना सकाशादपि चैतन्यस्य नास्ति भेदा. हे खरं मुख्य सांगायचं त्यांना. आत्म्याबरोबर परमात्म्याचा भेद नाही हे नाही सांगायचं. अनात्म्याचा देखील प्रपंच काय परमात्म्याबरोबर यत्किंचित देखील भेद नाही हे सांगायचं. ते अनात्मना असं पदे गाईमध्ये उच्चार. तर ते म्हणतात अनात्म्यापासून देखील चैतन्याचा यत्किंचित देखील भेद नाही, हे खरं आहे की नाही याच्यामध्ये. येता हे ते रात्री ते होते ना महाराज, त्यांना हे पाहिजे होतं, ते म्हणणे व्यतिरेकपूर्वक अन्मय. तर त्यांना हे असं चिंतन पाहिजे, त्या अमृतानुभवातल्या ह्या वया पाहिजे होत्या त्यांना. अनात्मना सकाशादपि चैतन्यस्य नास्ति भेदा. अनात्म्यापासून अनात्म्याचा आणि चैतन्याचा सुद्धा यत्किंचित भेद नाही, कारण अनात्मभूत देहादी प्रपंच हा अविद्या दशायामेव भाती. अनादी जो अनात्मभूत असणारा देहादी प्रपंच आहे तो कुठे दिसतो? फक्त आद्य कालामध्येच भासतो, अज्ञान दशेतच असतो. न परमार्थ, तो काय परमार्थता असतो का? म्हणजे तो तरी नित्य आहे का? नाही. तस्माद अनात्म प्रपंचाशी चैतन्याने सह भेदा असंगत आहे. म्हणून अनात्मा पदार्थांचा देखील चैतन्याशी भेद काय आहे? असंगतच आहे. अनात्म पदार्थ चैतन्याशी कोणताही भेद म्हणजे विजातीय भेद निर्माण करू शकत नाही. कारण ते तत्वता काय आहे? तद्रूपच आहे. त्या ठिकाणी बघा अज्ञानामुळे ते भासणार आहे. वस्तुतः काय आहे? एकच तत्वाला अन्यथा रूपाने आपण पाहत असतो. रज्जूला सर्प रूपाने पाहतो, म्हणजे तो सर्प सुद्धा काय आहे? रज्जूच आहे. म्हणजे माणसाला आत्मा तर आत्मा वाटावाच, पण अनात्मा देखील काय आहे? आत्माच आहे. म्हणून हे इतक्या मोठ्या जे साधू रामतीर्थांसारखे, स्वामी विवेकानंदांसारखे, स्वामी विवेकानंद नका म्हणून एवढं जग जिंकलं तर पहिल्याच भाषणात म्हणतात की माझ्या बंधू आणि भगिनींनो. सगळ्या लोकांना फार जवळचे वाटले विवेकानंद, परदेशात जाऊ नये. त्याच्यापेक्षा हे रामतीर्थ गेले तर त्यांनी बंधू भगिनींनो नाही म्हणले, ते म्हणे माझ्या आत्मरूप बंधून असं ते म्हणले.
म्हणजे तुम्ही काय आहेत, माझा आत्माच आहेत असं रामतीर्थ म्हणतात. तसं म्हणतात हे सर्व जे आहे ते माझंच स्वरूप आहे. इत्थम सर्वभेद शून्य असंग निर्विकारम नित्यमुक्त परब्रह्म स्वरूप हा प्रत्येगात्मा ओंकार लक्षार्थत्वेन स्वयंप्रकाशितया ब्रह्मलोके उपासकस्य भासते. अशा प्रकाराने सर्व भेदशून्य असंग निर्विकार असा असणारा नित्यमुक्त असणारा परब्रह्म स्वरूप जो प्रत्येगात्मा तो ह्या ओंकाराचा काय आहे, लक्षार्थ आहे असं त्या, आणि तो स्वयंप्रकाश आहे हे ज्ञान त्या ब्रह्मोपासकाला ब्रह्मलोकामध्ये गुरु शास्त्र चिंतना वाचून होतं. तस्माद हिरण्यगर्भ लोके वसतः उपासकस्य न पुन्हा संसारगती. म्हणून हिरण्यगर्भ लोकामध्ये गेलेल्या कोणत्याही उपासकाला, कोणत्या अहंग्रहाची उपासना करणाराच मनुष्य ब्रह्मलोकात जातो हा अर्थ निघाला. आणि तिथे गेलेला कोणीही पुन्हा संसाराला प्राप्त होत नाही आणि यमदूत त्याला कधीही घेऊन जात नाही. किंतु सज्ञानेन विदेह कैवल्यम एव आपनोती कार्य ब्रह्मणः अवसान समय. परंतु त्याला तर पुन्हा संसाराला तो प्राप्त होत नाहीच. परंतु ते म्हणतात जेव्हा कार्यब्रह्म असणारा जे हिरण्यगर्भ हा शेवटचा सर्वश्रेष्ठ जीव आहे, ते जेव्हा प्रलय कालामध्ये त्याचा नाश होतो आणि किंवा त्याला तो जेव्हा विदेह कैवल्याला प्राप्त होतो त्याबरोबरच त्या लोकांमध्ये निवास करणारा हा अहंग्रहोपासक देखील विदेह कैवल्याला प्राप्त होतो. ओंकारस्य महावाक्यानाम च अर्थैकत्वम. आता ओंकारस्य महावाक्यानाम च अर्थैकत्वम, ओंकाराचा आणि महावाक्याचा अर्थ काय. आता तिथे तुम्हाला ओंकाराच्या चिंतनाने त्याला ज्ञान होतं आणि तो मुक्त होतो. याच्यातून असं सिद्ध का ओंकार हे काय आहे, महावाक्य. ओंकार आणि महावाक्याच्या अर्थाचं काय आहे, एकरूपता आहे, अर्थ एक